आणि आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नावाच्या याचिकेवर 1.5 वर्षांनी सुनावणी। सुप्रीम कोर्टामध्ये 7 तारखेला सुनावणी होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल होती याचिका। संजय राऊतांकडून शरद पवारांना पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आमंत्रण। 16 मे रोजी राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन। उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीवरून देखील दोघांमध्ये संवाद। मनसेच्या विरोधानंतर उल्लू ॲपकडून जाहीर माफी। उल्लू ॲपकडून हाऊस अरेस्ट कार्यक्रमाचं प्रसारण थांबवलं। एजाज खानच्या शोवर अश्लीलता प्रसारित झाल्यानं वाद। जैन मंदिरावरील कारवाई नियमानुसारच। मुंबई महापालिकेचे उच्च न्यायालयामध्ये शपथपत्र। मात्र तोडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदलीवर पालिका ठाम। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये बनावट व्हीआयपींना थेट दर्शनबंदीचा प्रशासनाचा निर्णय। व्हीआयपी पास वाटपावरून अनेकांनी तक्रारी केल्यानं प्रशासनाकडून कारवाई। अहिल्यानगरच्या जामखेडमधील चौंडीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीची जोरदार तयारी। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त येत्या 6 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक आयोजित। राज्यामध्ये 2,14,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून वीज पुरवठा। राज्यामध्ये 1,359 मेगावॉटचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प सुरू। 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार। राज्य शिक्षण मंडळ उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करणार। सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी म्हाडा प्राधिकरण मालामाल। म्हाडाच्या जमा रकमेमध्ये 39.69% म्हणजेच 3,220 कोटी रुपयांची वाढ। म्हाडाकडील प्रत्यक्ष जमा रक्कम 11,334 कोटी रुपयांवर। मुंबई महापालिकेकडून ई-कचऱ्याचं संकलन। घराघरांमधील घातक कचरा संकलित करण्याच्या सेवेची व्याप्ती वाढवण्याचा पालिकेचा निर्णय। जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, संगणक आदी ई-कचरा गोळा करण्यात येणार। ठाण्यामधील आंबे घोसाळे तलाव परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य। ठाणे संकल्पनेला अधिकाऱ्यांकडूनच केराची टोपली, मनसेचा आरोप। डीजीसीएकडून नवी मुंबई विमानतळाच्या हद्दीमधील मांस विक्री बंद करण्याचे आदेश। विमानतळाच्या धावपट्टीपासून 3 किलोमीटर अंतरावरील उल्वे परिसरामध्ये मांस विक्री करण्यात येत असल्याची पर्यावरण प्रेमींकडून तक्रार। पुणे महानगरपालिकेकडून मिळकत कर बिलाचं पुन्हा एकदा वाटप सुरू। जवळपास 12 लाख बिलं पोस्टानं पाठवण्यात आली। मिळकत करामध्ये 40% सवलत। ही योजना पुन्हा सुरू झाल्यानं नव्यानं बिलं तयार। पुण्यामधील वकिलांचं सुप्रीम कोर्टाच्या ऑनलाईन कमिटीला पत्र। राज्यातील सगळ्याच न्यायालयामध्ये न्यायालयीन प्रणालीमध्ये प्रमाणित कागदपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याची मागणी। पुणे विभागामध्ये फुकट प्रवास करणाऱ्या 3,60,000 प्रवाशांवर प्रशासनाची कारवाई। स्लीपर बोगीमधून प्रवास करणाऱ्या 67,000 प्रवाशांवर कारवाई। वर्षभरामध्ये तब्बल 19 कोटींचा दंड वसूल। पुणे जिल्ह्यामध्ये एक गाव एक पोलीस योजना सुरू। 1 मे पासून प्रत्येक गावामध्ये एक पोलीस असणार। जिल्ह्यामध्ये 1,574 गावांमध्ये प्रभावी पोलिसिंग राबवणार। पुणे महापालिकेला सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पगार थकवले। पालिकेची कंपनीला नोटीस। ईगल सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीनं पगार थकवले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ई प्रणालीमुळे पालिकेच्या नवीन प्रस्तावाचं कामकाज ठप्प। घाईघाईमध्ये ई प्रणाली लागू केल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समस्या। भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशातील 5 बँकांना दंड ठोठावला। बँकांमधील सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, केवायसी नियम, त्याचबरोबर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या नियमांचं पालन न केल्यानं दंड। नेटफ्लिक्सला भारतातून 16,000 कोटींचा फायदा। नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांची वेव्स परिषदेमध्ये माहिती।